पठान भाई, मैं आईटीआई किया हूँ, तो आपसे मतलब सजेशन लेना चाहता हूँ कि मेरे को अप्रेंटिस करना है तो गव्हर्नमेंट सेक्टर में करूँ या प्रायव्हेट सेक्टर में. तर मित्रांनो बघा, जर तुम्ही आयटीआय तुमचा पासआउट झालेला आहे आणि तुम्हाला अप्रेंटिस करायची, तर माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये अप्रेंटिस ना करता तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जाऊ शकता. गव्हर्नमेंट सेक्टर म्हणजे काय, सगळ्यात भारी आणि सगळ्यात एकदम परफेक्ट तुमच्यासाठी. जर तुमचा अप्रेंटिस जर तुम्हाला करायचा असेल तर रेल्वेमध्ये करा. रेल्वेमध्ये अप्रेंटिस करायचा फायदा असा आहे की जर तुमचा आयटीआय कंप्लीट झालेला आहे आणि तुम्हाला रेल्वेमध्ये अप्रेंटिस करायची, फक्त वेगवेगळ्या डिव्हिजनचे, वेगवेगळ्या रेल्वेचे, साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे, एसईसीआर रेल्वे, वेस्ट सेंट्रल रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे, असे भरपूर आपल्या भारतातील अप्रेंटिसचे जागा निघत असतात. तुम्हाला फक्त फॉर्म भरायचे. फॉर्म भरल्यानंतर तुमचं मेरिटमध्ये जर नाव आलं तर तुम्हाला तिथं जायचंय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय, मेडिकल तुम्हाला बाहेरूनच गव्हर्नमेंट हॉस्पिटल करून घेऊन जायचंय. आणि जर तुम्हाला रेल्वेमध्ये अप्रेंटिस झाली तर तुम्हाला 20% आरक्षण भेटतो. 20% आरक्षण म्हणजे कमी नाही. जर तुमचा अप्रेंटिसमध्ये 75% मार्क जर भेटले तर तुम्हाला 25 मार्क तुम्हाला त्या अप्रेंटिसमध्ये भेटणार आणि त्याच द्वारे तुम्ही ग्रुप डी मध्ये लागू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.